प्रभाग क्रमांक 13 मध्ये महाआघाडीचा आक्रमक प्रचार. सराफ बाजारातून भव्य रॅलीद्वारे घराघरात जनसंवाद. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये महाआघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी महाआघाडीच्या उमेदवारांनी थेट रस्त्यावर उतरून घराघरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत प्रचार केला. प्रचाराची सुरुवात सराफ बाजारातील सोन्या मारुती मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. यानंतर प्रभागातील विविध भागातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत मयुरी अंकुश पवार, इंजिन चिन्ह, संजय अप्पा उत्तमराव चव्हाण, मशाल चिन्ह, वत्सला काकू अर्जुन खैरे, पंजा चिन्ह आणि गणेश शंकरराव बर्वे मशाल चिन्ह हे उमेदवार सहभागी झाले होते. रॅली सराफ बाजार, भांडी बाजार, तीळभांडेश्वर लेन, हुंडीवाला लेन, मेन रोड आदी प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. यावेळी उमेदवारांनी नागरिकांच्या घराघरात भेटी देत त्यांच्याशी संवाद साधला, तसेच आपल्या विकासाच्या भूमिका मांडल्या. प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करत, तोंड गोड करत उत्स्फूर्त स्वागत केले. दरम्यान सराफ बाजारातील एका नामवंत व्यापारी व सामाजिक व्यक्तीने महाआघाडीच्या उमेदवारांच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चं बिगुल वाजले आणि आता सर्वीकडे प्रचाराला सुरुवात झाली आहे. आपल्यासोबत आता प्रभाग क्रमांक 13चे अधिकृत उमेदवार आहेत. वत्सला अर्जुन खैरे, मयुरी अंकुश पवार, संजय उत्तमराव चव्हाण, शंकरराव बर्वे. चारही उमेदवार सराफ बाजारातील जे मुख्य व्यक्ती आहेत त्यांच्याकडे त्यांचा प्रचार घेऊन आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की तुम्हाला कसं नगरसेवक हवाय. नमस्कार, मी राजू सुधाकर माळे बोलतो. चारही आपले उमेदवार चांगले सोबतचे, त्याच्यामध्ये त्यांनी विकासाचे चांगले कामं केलेले, सगळे सुधारणा केली, रोडचे वगैरे, लाईटचे. आता आपण सराफ बाजारामध्ये आहोत आणि हे चारही उमेदवार आता सराफ बाजारामध्ये त्यांचा प्रचार करीत आहेत आणि आता ते सराफ बाजारातील जे मुख्य व्यक्ती त्यांच्याकडे देखील येऊन पोहोचलेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की गेल्या 20 वर्षांपासून या चारही उमेदवारांचं कार्य चांगलं आहे, तर आम्ही यांनाच निवडून देऊ का, किंवा जर आमच्या या चारही उमेदवारांवर विश्वासच आहे आणि याच विश्वासाची खात्री करून त्यांना नक्कीच हे जे सराफ बाजारातील व्यक्ती आहेत नक्कीच हे चारही उमेदवारांना महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.